मराठा विद्याप्रसारक केटीएच महाविद्यालय मराठी विभाग वर्ग FY BCom सत्र पहिले व्हिडिओ क्रमांक 13 अभ्यास पत्रिका शीर्षक भाषा साहित्य आणि कौशल्य विकास अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा। याच पुस्तकातील लेख BVGची यशोगाथा याच्या लेखिका आहेत रश्मी बन्सल आणि याच लेखाचा अनुवाद केलेला आहेत सचिन चोंबे यांनी। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका माधुरी गवळी। BVGची यशोगाथा यात हनुमंतराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय आलेला आहे। प्रथमतः आपण या लेखाच्या लेखिका रश्मी बन्सल यांचा परिचय बघणार आहोत। BVGची यशोगाथा याच्या लेखिका आहेत रश्मी बन्सल। रश्मी बन्सल या IIM अहमदाबाद येथील पदवीधर आहेत। पदवीनंतर त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया व इंडिपेंडंट सारख्या नामांकित माध्यम संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहेत। तसेच कंडक्टेड या बेस्ट सेलर पुस्तकासह त्यांची इतर 8 पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण BVGची यशोगाथा याच्या लेखिका रश्मी बन्सल यांचा परिचय घेतला। आता पुढे याच लेखाचा अनुवाद हा सचिन चोंबे यांनी केलेला आहे। आपण त्यांचा देखील परिचय बघणार आहोत। BVGची यशोगाथा या पाठाचा अनुवाद सचिन चोंबे केलेला आहे। सचिन चोंबे यांचा परिचय। सचिन चोंबे यांनी पत्रकारितेची पदवी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथून पदवी घेतलेली आहे। त्यानंतर त्यांनी पुढारी, दिव्य मराठी, प्रभात, केशरी यासह विविध माध्यम संस्थांमध्ये संपादकीय विभागात विविध पदांवर जबाबदारी पार पाडलेली आहे। शेती, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास व समाज जीवन हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत। विशेषतः समाजासाठी भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचे त्यांनी लेखन केलेले आहे। शब्दांकन व अनुवाद करणे हा त्यांचा विशेष आवडीचा विषय आहे। अशा पद्धतीने आपण या लेखाचा अनुवाद केलेल्या सचिन चोंबे यांचा पण परिचय बघितला। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये आपण BVGची यशोगाथा या लेखाचे अभिवाचन ऐकणार आहोत। BVGची यशोगाथा याच्या लेखिका आहेत रश्मी बन्सल आणि याचा अनुवाद केलेला आहे सचिन चोंबे यांनी। कामाविषयी निष्ठा आणि सकारात्मक चळवळ्याचा स्वभाव असेल तर कोणताही माणूस निश्चित शून्यातून विश्व निर्माण करू शकतो। भारत विकास ग्रुपचे म्हणजेच BVGचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर या वाक्याची खरी ओळख पटते। सामान्य कुटुंबातून येताना, कोणत्याही व्यवसायाचा अनुभव नसताना स्वच्छता देखभालीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कंपनीचे देशात वेगळे स्थान निर्माण केले आणि एक नवा आदर्श उभा केलेला आहे। शून्यातून निर्माण केलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आता जवळपास 2000 कोटी रुपयांपर्यंत गेली असून 12 कामगारांसह सुरू झालेला हा BVGचा परिवार 70,000 पेक्षाही पुढे गेलेला आहे। स्वच्छता देखभालीच्या कामासाठी महिन्याला 12,000 रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट घेणारी BVGच्या आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टची सुरुवात 1 कोटी रुपयापासून होते। यातच कंपनीचे यश हे दिसून येते। विशेष म्हणजे कंपनीची व्यवसायामध्ये घोडदौड सुरू असताना
हनुमंतराव आणि बीव्हीजीने सामाजिक दायित्व बाजूला ठेवले नाहीत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतानाच अनेक मंदिरांची स्वच्छता, विद्यार्थ्यांना सहकार्य, शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ही कंपनी नेहमीच आघाडीवर असते. हनुमंतराव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोरेगावपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रहिमतपूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंब तिथेच राहत होते. वडील हे न्यायालयात लिपिक होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी असणाऱ्या हनुमंतरावांची गणितातील अव्वल विद्यार्थी अशी ओळख होती. 6वीमध्ये असतानाच त्यांचे कुटुंब पुण्याला आले. दापोडीजवळील फुगेवाडीमध्ये 10 बाय 10च्या छोट्या खोलीमध्ये राहताना त्यांना समाजातील आर्थिक विषमतेची पहिल्यांदाच ओळख झाली. याच काळामध्ये त्यांच्या वडिलांना दुर्धर आजार झाला आणि त्यांना सातत्याने रुग्णालयात दाखल करावे लागत होते. उपचाराचा खर्च भागविताना कुटुंबाची ओढाताण होत होती. त्यामुळे त्यांच्या आईने महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम सुरू केले. उरलेल्या वेळात त्या शिवणकामही करत असत. याही परिस्थितीमध्ये निर्धाराने अभ्यास करत हनुमंतरावांनी 10वीला 88% गुण मिळविले. मुलगा हुशार आहे, त्याला डिप्लोमा करू द्या, हा मुख्याध्यापकांनी हनुमंतरावांच्या आईला सल्ला दिला आणि त्यांनी पुण्यातील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश केला. त्या काळात बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा इलेक्ट्रॉनिक्सकडे होता. त्यामुळे हीच शाखा निवडली. डिप्लोमाच्या 3 वर्षांमध्ये अनुक्रमे 74, 72 आणि 74 असे टक्के गुण मिळवत ते उत्तीर्ण झाले. याच काळामध्ये ते 2ऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते वर्ष होते 1990चे. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर हनुमंतराव हे फिलिप्समध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाले. या कामात सतत ही गोष्ट तपास, ती गोष्ट तपास अशा सूचना होत होत्या. त्यामुळे त्यांचे मन हे रमत नव्हते. हनुमंतरावांनी IAS व्हावे असे स्वप्न त्यांच्या वडिलांनी पाहिले होते. मात्र त्यासाठी हातामध्ये पदवी असणे आवश्यक होते. डिप्लोमा केलेला असल्यामुळे BTechच करण्याचा पर्याय समोर होता. इंजिनिअरिंग कॉलेजची फी तेव्हा अव्वाच्या सव्वा होती. आईने पुणे म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेतून 15,000 रुपयाचे कर्ज काढले आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश केला. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आपणही काहीतरी पैसे मिळवले पाहिजेत असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यावेळी योगेश अत्रे या मित्राबरोबर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास त्यांनी सुरुवात केली. पहिल्याच महिन्यामध्ये त्यांना 3200 रुपयाची कमाई झाली. ती त्या दोघांनी वाटून घेतली. हनुमंतरावांनी त्यानंतर आणखीन एक वर्ग सुरू केला. त्यातून 5,000 रुपयांपर्यंत कमाई होत होती. याच दरम्यान त्यांच्यासमोर आणखीन एक संधी आली, ती म्हणजे रंगकामाची. 4-5 कामगार आणि थोडक्या भांडवलावर एका 2 BHK फ्लॅटसाठी किमान 8,000 रुपयांचा नफा मिळवून देणारा हा व्यवसाय होता. गावाकडून कामगार बोलवत त्यांनी हे नवे कामही सुरू केले आणि त्यांच्या उत्पन्नाचा एक ठोस स्रोत सुरू झाला. मधल्या काळामध्ये वडिलांच्या मिळालेल्या ग्रॅज्युइटीच्या पैशातून त्यांनी छोटे घर बांधून घेतले होते. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना हनुमंतरावांसमोर एक मोठी संधी आली. त्यावेळी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात होत होती आणि त्यासाठी बालेवाडीतील स्टेडियममध्ये काम सुरू होते. हनुमंतरावांनी या प्रकल्पाची सल्लागार संस्था असणाऱ्या लामा एजन्सीशी संपर्क करत तेथील पदपथांच्या काँक्रिटीकरणाचे 3 लाख रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट सादर केले. घर बांधताना एक सिमेंट विक्रेता आणि एक वाळूचा पुरवठा करणाऱ्या अशा 2 व्यक्तींची ओळख हाच अनुभव त्यांच्या गाठीशी होता. या पदपथाच्या कामासाठी 7 दिवस लागणार होते आणि पैसे त्यानंतर 15 दिवसात मिळणार होते. या कामात 50% नफा होता असे सरळ गणित त्यांच्या मनामध्ये होते. ठरलेल्या 7 दिवसांमध्ये कामही पूर्ण करून दिले. काम पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये आणि नफ्यातील वाटा कामगारांपर्यंत पोहोचविण्याच्या विचाराने त्यांनी कामगारांच्या जोडीला नेहमीपेक्षा 100 रुपये जास्त रोजगार दिला. पण खरे आव्हान पुढेच उभे होते. काही दिवसातच किल्लारीमध्ये भूकंप झाला आणि या स्पर्धा 6 महिन्यांसाठी लांबविण्यात गेल्या. काही दिवसानंतर पाऊस आला आणि हनुमंतरावांनी केलेल्या पदपथावर पाणी साचले. हे काम समतल रेषेत न झाल्यामुळे ही अडचण झाली होती. त्यामुळे हनुमंतरावांचे पैसे हे रोखण्यात आले. हा काळ त्यांच्यासाठी खूपच तणावाचा होता. अखेरीस त्यांच्याबरोबर काम केलेलेच कामगार मदतीला आले आणि त्यांनीच पुढाकार घेत स्वतःचं साहित्य आणत काम पूर्ण केले. पदपथ तयार करायला 1 आठवडा लागला होता तर दुरुस्तीचे काम करायला 2 महिने लागले होते. शेवटी सर्वच चांगले झाले आणि कामही झाले. त्यानंतर बिलही मिळाले. या कामातून तब्बल 1 लाख रुपयांचा नफा झाला होता आणि खूप मोठा अनुभवही गाठीशी आला होता. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन हनुमंतरावांनी समाजाविषयीची जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि यातूनच 1993 मध्ये भारत विकास प्रतिष्ठान ही संघटना आकाराला आली. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून 10, 30, 50 रुपयांच्या देणग्या गोळा करून हा पैसा समाजातील 2-3 गरीब मुलांना पाठ्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये द्यायला सुरुवात केली. हनुमंतरावांनी 1994 मध्ये BTech पूर्ण केले आणि त्यांना ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून टाटा मोटर्सच्या टेल्कोमध्ये नोकरीसुद्धा मिळाली. टेल्कोमध्ये काम करताना मेहनतीबरोबरच स्मार्ट वर्कचा फायदाही होतो याचा अनुभव त्यांना आला. गणेश लिमय त्यावेळी सहाय्यक विकास विभागामध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी होते. त्यांच्या मदतीने हनुमंतरावांनी अनेक वर्षापासून भंगारात पडलेल्या गाड्यांपासून वापरात येणारे मटेरियल तयार केले आणि त्यातूनच कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. त्या काळात टेल्कोतील नोकरी खूपच प्रतिष्ठेची मानली जात होती आणि तेथे नोकरी लागल्यामुळे हनुमंतराव हे खूप मोठे झाले होते असे गावातल्या लोकांची चर्चा होती. गावाकडील माणसे त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होते, कारण त्यांनी जर शब्द टाकला तर कोणालाही नोकरी मिळू शकते अशी त्यांची आशा होती. रंगकामासाठी 4 कामगारांची टीम होती, मात्र हे काम पुरेसे नव्हते. शेवटी हनुमंतरावांनी टेल्कोच्या व्यवस्थापकांची भेट घेतली आणि या माणसांसाठीही काम मिळू शकतं का अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्याला काम मिळू शकणार नाही, मात्र एखादा ट्रस्ट किंवा सोसायटीला असे काम मिळू शकते असे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी भारत विकास प्रतिष्ठानची आठवण
झाली. अशा पद्धतीने 22 मे 1997 रोजी भारत विकासला पहिले हाऊसकीपिंगचे कंत्राट मिळाले. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण BVGची यशोगाथा या लेखाचे काही भागाचे अभिवाचन केले. आता पुढील भागात म्हणजे व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये उर्वरित भागाचे आपण अभिवाचन ऐकणार आहोत. धन्यवाद.